राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून रुपाली ठोंबरे आणि अमोल मिटकरींची उचलबांगडी, सूरज चव्हाणांची प्रवक्तेपदी नेमणूक, तर चाकणकरांविरोधातील टीका, ठोंबरेंना भोवल्याची चर्चा। मुंबई महानगरपालिका काँग्रेस स्वबळावर लढणार, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची माहिती। काँग्रेसचं मुंबई पालिकेत एकला चलो रेचा नारा। नाशिक जिल्ह्यातल्या नगर परिषद निवडणुकीमध्ये मनसे आणि मविया आले एकत्र, युती करून निवडणूक लढण्याचा दोन्ही पक्षाचा निर्णय। निवडणुकीत ईव्हीएमचा घोळ नसला पाहिजे, मत कुणाला दिलं हे जाणून घेण्याचा आपल्याला अधिकार, तर निवडणूक आयुक्तांना नोटाची गड्डी मिळाली असेल असं म्हणत बच्चू कडूंचा जोरदार हल्लाबोल। मुंबईत आशिष शेलारांच्या मतदारसंघातच बोगस मतदार यादीत 90% नावं परप्रांतीयांची। संदीप देशपांडेंची माहिती, तर मुंबईत परप्रांतीय महापौर करण्याचा डाव असल्याचाही केला आरोप। अजितदादांच्या मुलाचा पराक्रम सगळ्यांनी पाहिला, पण एक बाप आपल्या मुलासाठी खोटं बोलतोय। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवींचा अजितदादांवर घणाघात। संजय राऊतांना आज रुग्णालयातून मिळणार डिस्चार्ज, प्रकृतीत सुधारणा झाल्यानं डिस्चार्ज मिळणार असल्याची बंधू सुनील राऊतांची माहिती। राधाकृष्ण विखे पाटलांची गाडी फोडेल त्याला 1 लाख रुपयाचं बक्षीस, बच्चू कडूंच्या घोषणेनंतर विखे समर्थकही आक्रमक, कडूंची गाडी फोडणाऱ्याला 3 लाखांचं बक्षीस जाहीर। सांगलीच्या विटामध्ये 3 मजली इमारतीला लागलेल्या आगीत होरपळून एकाच कुटुंबातील 4घांचा मृत्यू, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज। मोठा दहशतवादी कट उधळला, गुजरात एटीएसनं इसिसच्या 3 दहशतवाद्यांना केली अटक, विषाच्या माध्यमातून दहशतवादी हल्ल्याचा होता प्रयत्न। काश्मीर पोलिसांनी दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, जम्मू काश्मीर पोलिसांनी फरीदाबादमध्ये एका डॉक्टरच्या घरातून 300 किलो RDX आणि AK-47 गन केली जप्त।